अफगाणिस्तानची T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये धडक, बांगलादेशचा 8 धावांनी पराभव. ऑस्ट्रेलिया T20 वर्ल्ड कपच्या स्पर्धेतून बाहेर. ओम बिर्ला पुन्हा लोकसभेचे अध्यक्ष होण्याची शक्यता, पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतही बैठक, थोड्याच वेळात उमेदवारी दाखल केली जाणार. आज 278 नव्या खासदारांचा शपथविधी पार पडणार. लोकसभेचा विरोधी पक्षनेताही आजच ठरणार. राहुल गांधींच्या नावासाठी काँग्रेस आग्रही. दिल्लीत आज महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची बैठक, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरणार. विधानसभेसाठी काँग्रेस सर्वाधिक जागा मागण्याची शक्यता. नांदगावचे ठाकरे गटाचे तालुका प्रमुख संतोष गुप्तांच्या घरातून 8 किलो गांजा जप्त. पोलिसांची कारवाई, तर राजकीय दबावापोटी कारवाई केल्याचा ठाकरे गटाचा आरोप. ड्रग्ज घेण्यासाठी ज्या 12 ठिकाणांचा वापर, त्यावर बुलडोझर फिरवा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुणे आयुक्तांना आदेश, तर 7 आरोपींना पोलीस कोठडी. यूपीएससी परीक्षेवर AI कॅमेऱ्यांचा वॉच, नीट सारख्या गोंधळ टाळण्यासाठी उपाययोजना. परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी फेशियल रेकग्निशन तंत्र हे तयार केलं जाणार. 2018, 2021 आणि 2022 मध्ये नीट परीक्षेत अनियमितता, सीबीआयकडून गुन्हे दाखल. बिहार गोध्रामध्ये सीबीआयच्या पथकांचा तपास सुरू. पंतप्रधानांसाठी फुटपाथ मोकळे करता, सामान्यांसाठी का नाही? उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिका आणि पोलिसांवर ताशेरे. सर्व फेरीवाल्यांची माहिती संकलित करण्याची न्यायालयाची सूचना. मुंबईत 50% घर आरक्षित ठेवण्यासाठी कायदा करा. मराठी लोकांना हे घर आरक्षित ठेवण्यासाठी कायदा करा. उद्धव ठाकरे गटाची राज्य सरकारकडे मागणी. अशासकीय विधेयक विधान भवन सचिवालयाला सादर.